मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक आता खोळंबली आहे। पालकमंत्री एकनाथ शिंदेंमुळे पहिलीच बैठक खोळंबल्याचं पाहायला मिळते। आज दुपारी 1 वाजता खरं तर ही बैठक नियोजित होती। 2 तास विलंबानंतर ही बैठक सुरू झाली। अर्धा डझन आमदारांसह मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट अधिकारी प्रतीक्षेत होते। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। चेतन, खरं तर मुंबईत एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक एकनाथ शिंदेंमुळे खोळंबली। काय अधिक माहिती आहे? निश्चितच एकंदरीत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रभादेवी आणि सिद्धिविनायक परिसरातील कामांचा आढावा घेतला जात होता आणि याच कामांमुळे कुठेतरी आता त्यांच्या पुढील बैठकांना विलंब झालेला आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आहे ती वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी पार पडत आहे आणि या बैठकीमध्ये आता आपण पाहत असो की मुंबई पोर्ट ट्रस्ट पासून मुंबई महानगरपालिका असेल, MMRD असेल, असे प्रमुख सर्व प्राधिकरण आहेत, त्यांचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी येऊन बसलेले आहेत। मात्र दुपारी 1 वाजता सुरू होणारी बैठक आता दुपारचे 3 वाजले तरी अद्याप सुरू झालेले नाहीयेत। उभा ठाकरे गटाचे किंवा काँग्रेसचे इतकंच नाही तर स्वतः शिवसेनेचेही आमदार या ठिकाणी येऊन पोहोचलेले होते। आता स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। मात्र अद्याप शिंदे स्वतः पालकमंत्री या ठिकाणी आले नसल्यामुळे ही बैठक अद्याप सुरू झालेली नाहीये। निश्चितच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।